हॅलो स्टुडंट, आधीच्या लेक्चरमध्ये आपण ॲप्लिकेशन्स ऑफ डिटर्मिनंट हा टॉपिक स्टार्ट केला होता. त्यामध्ये आपण फर्स्ट ॲप्लिकेशन बघितलं होतं, क्रॅमर्स रूल. ओके, त्यामध्ये आपण लिनियर इक्वेशन ऑफ 3 व्हेरिएबल याचे सोल्युशन कसे फाइंड करायचे बाय युझिंग डिटर्मिनंट हे बघितलं होतं. आज आपण न्यू ॲप्लिकेशन बघणार आहोत, कन्सिस्टन्सी ऑफ 3 इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल. कन्सिस्टन्सी मीन्स कॉमन सोल्युशन, कॉमन सोल्युशन ऑफ 3 इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल. म्हणजे आपल्याला काय बघायचं आहे, कॉमन सोल्युशन्स ऑफ 3 इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. कन्सिडर इक्वेशन सपोज a1x प्लस b1y इक्वल्स टू c1 प्लस c1 इक्वल्स टू 0, a2x प्लस b2y प्लस c2 इक्वल्स टू 0 and a3x plus b3y plus c3 equals to 0. हे जे काही 3 इक्वेशन आहेत, 3 इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल, x अँड y काय व्हेरिएबल्स आहेत इन 2 व्हेरिएबल, याचं आपल्याला कॉमन सोल्युशन. यासाठी आपल्याला एक थेरम दिलेला आहे. या सोल्युशनसाठी आपल्याला एक कंडिशन सॅटिस्फाय आपलं शो करायची आहे. ते म्हणजे थेरम आहे आपला, द नेसेसरी कंडिशन फॉर द इक्वेशन्स a1x प्लस b1y प्लस c1z, सॉरी z नहीं है इधर, हाँ, द नेसेसरी कंडीशन फॉर द इक्वेशन्स a1x प्लस b1y प्लस c1 इक्वल्स टू 0. सेकंड इक्वेशन त्यांनी दिलेला आहे a2x प्लस b2y प्लस c2 इक्वल्स टू 0. अँड थर्ड इक्वेशन दिलेला आहे a3x प्लस b3y प्लस c3 इक्वल्स टू 0. टू बी कन्सिस्टंट इज, कंडिशन आपल्याला हे शो करायचे आहे. ही कंडिशन आहे डिटर्मिनंट a1 b1 c1 a2 b2 c2 a3 b3 c3 इक्वल्स टू 0. ही कंडिशन सॅटिस्फाय आपल्याला करायची आहे. ओके, सो प्रूफमध्ये कन्सिडर अ सिस्टीम ऑफ 3 इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल. कोणते इक्वेशन आहेत आपल्याला ते दिलेले. फर्स्ट a1x प्लस b1y प्लस c1 इक्वल्स टू 0. सेकंड इक्वेशन a2x प्लस b2y प्लस c2 इक्वल्स टू 0. अँड थर्ड दिलेला आहे a3x प्लस b3y प्लस c3 इक्वल्स टू 0. या 3 इक्वेशनसाठी आपल्याला ही कंडिशन शो करायची आहे. तर कॉमन कॉन्स्टन्सी मीन्स कॉमन सोल्युशन. सो कन्सिडर, हे जे काही आपल्याला इक्वेशन दिलेले आहेत याचा आपण सोल्युशन कन्सिडर करणार आहोत. कॉमन सोल्युशन, कन्सिडर द सोल्युशन ऑफ these 3 equations are a2x plus b2y equals to minus c1. सिंपल. याचं आपण सोल्युशन काय कन्सिडर करत आहोत, फर्स्ट इक्वेशन इथं आपल्याला घ्यायचं नाही आहे. a2x प्लस b2y हा c2 काय केला आपण त्या साईडला शिफ्ट केला, c2 and a3x प्लस b3y इक्वल्स टू मायनस c3. हे काय केलं आपण कन्सिडर सोल्युशन, कॉमन सोल्युशन कन्सिडर केलेले आहे. सो इफ आपण बघितलं 10वी मध्ये तुम्ही बघितलं, जर का 2 इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल असतील तर आपल्याला त्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यू फाइंड
आपलं केल्या होत्या आपण. ओके, बाय युझिंग डिटर्मिनंट काय करायचो आपण? फर्स्ट फाइंड डी, नेक्स्ट डी एक्स अँड डी वाय, देन एक्स इक्वल्स टू काय फॉर्म्युला असायचा तो? डी एक्स अपॉन डी, सेकंड वाय इक्वल्स टू डी वाय अपॉन डी. सेम हीच प्रोसिजर आपल्याला इथं अप्लाय करायची आहे. हे जेव्हा आपण व्हॅल्यू फॉर्म्युले लिहायचो एक्स इक्वल्स टू डी एक्स अपॉन डी, वाय इक्वल्स टू डी वाय अपॉन डी, तेव्हा एक कंडिशन असायची डी नॉट इक्वल्स टू 0. ओके, हे आपण 10वीमध्ये बघितलेलं आहे. आणि अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह यामध्ये क्रॅमर्स रूल आपण जे अप्लिकेशन बघितलं त्यामध्ये सुद्धा आपण ही कंडिशन यूज केलेली आहे. इफ डी इक्वल्स टू डी काय आहे याच्यामध्ये डी काय मिळेल? A2 B2 A3 B3 नॉट इक्वल्स टू 0, देन एक्स इक्वल्स टू काय मिळते? देन एक्स इक्वल्स टू काय मिळेल? डी एक्स अपॉन डी अँड वाय इक्वल्स टू डी वाय अपॉन डी. हे दोन फॉर्म्युले. ओके, सो फॉर एक्स फाइंड डी एक्स. हिअर नाव डी एक्स इक्वल्स टू डी एक्स फाइंड करताना आपण काय करतो? डी मधील जो एक्स कोइफिशियंट रो आहे, एक्स कोइफिशियंट कॉलम आहे, तो कॉलम आपण रिप्लेस करतो कशाने? कॉन्स्टंट. तर डी एक्स मीन्स फर्स्ट कॉलम एक्स कोइफिशियंट कॉलम A2 A3 रिप्लेस बाय माइनस C2 माइनस C3. सेकंड कॉलम एज इट इज B2 B3 अँड डी वाय इक्वल्स टू काय मिळेल? डी वाय काय मिळेल? A2 A3 एज इट इज मीन्स फर्स्ट कॉलम एज इट इज, सेकंड कॉलम चेंज होईल. काय मिळेल? मायनस C2 मायनस C3. ओके, मायनस C2 मायनस C3. देयरफॉर एक्स इक्वल्स टू डी एक्स का है? माइनस C2 B2 माइनस C3 B3 अपॉन डी A2 A3 B2 B3 and dy equals to dy upon d. So write dy A2 minus C2 A3 minus C3 upon d. d की वैल्यू क्या है? डिटर्मिनेंट A2 B2 A3 B3. ओके, आपल्याला मिळाल्या एक्स अँड वायच्या व्हॅल्यू. हे काय? कन्सिडर द सोल्युशन. सो पुट धिस व्हॅल्यू इन इक्वेशन फर्स्ट. लिहून घेण्यासाठी तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. सो पुट द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय इन इक्वेशन. पुट द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय इन इक्वेशन a1x plus b1y plus c1 equals to 0. we get काय मिळेल? a1 as it is. x ची व्हॅल्यू काय आहे? x ची व्हॅल्यू मायनस C2 B2 मायनस C3 B3 अपॉन A2 B2 A3 B3. ओके, सिमिलरली प्लस B1 इंटू y A2 माइनस C2 A3 माइनस C3 अपॉन A2 B2 A3 B3. इथं सबट्रॅक्शन नाही होत आहे. हा एलिमेंट A2 आहे आणि हा एलिमेंट मायनस C2 आहे. ओके, प्लस C1 ॲज इट इज इक्वल्स टू 0. हे जे काही इक्वेशन आहे याच्यामध्ये आपण सिम्पल एक्स अँड वायच्या व्हॅल्यू पुटअप केले. सो टेक LCM.
A2 B2 A3 B3, we get A1 into minus C2 B2 minus C3 B3 plus B1 into A2 minus C2 A3 minus C3 प्लस C1 इंटू काय राहील एलसीएम काय याचा A2 B2 A3 B3 सिमिलरली बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन वी गेट A2 B2 A3 B3 इक्वल्स टू 0 मिळेल. ओके. सो नेक्स्ट स्टेपमध्ये काय मिळेल आपल्याला, जो कॉन्स्टंट आहे फर्स्ट डिटर्मिनंटमध्ये -1 हा कॉन्स्टंट आहे इन फर्स्ट कॉलम अँड इन सेकंड डिटर्मिनंट -1 कॉन्स्टंट इन सेकंड कॉलम. सो गेट कॉमन, दॅट इज काय मिळेल -1 इंटू A1 इंटू C2 B2 C3 B3 minus B1 A2 C2 A3 C3 plus C1 into A2 B2 A3 B3 इक्वल्स टू 0. हा जो फर्स्ट कॉलममध्ये मायनस साईन आहे ही काय कॉन्स्टंट आहे, हे आपण काय काढली कॉमन. अँड हिअर C2 C3ला मल्टिप्लायमध्ये मायनस साईन आहे, हे पण आपण काय काढले कॉमन. ओके. सो काय मिळेल मग, बाय युजिंग प्रॉपर्टी बाय C1 चेंजेस टू C2 अँड C2 चेंजेस टू C1, साइन का होईल चेंज, दॅट इज A1 इंटू C1 चेंजेस टू C2 अँड C2 चेंजेस टू C1 मीन्स B2 B3 C2 C3 माइनस B1 इंटू A2 C2 A3 C3 प्लस C1 A2 B2 A3 B3 इक्वल्स टू 0. याच्यासमोर लिहायचं, ही साईन मायनसची प्लस कशी झाली, बाय युजिंग प्रॉपर्टी. बाय प्रॉपर्टी. सो दॅट इज याच्यावरून काय मिळेल, हे कशाचं एक्सपान्शन आहे, कशाचं एक्सपान्शन दिसत आहे आपल्याला A1 B1 C1 A2 B2 C2 A3 B3 C3 अँड इक्वल्स टू काय आहे 0. बघा बरं, या डिटर्मिनंटचं एक्सपान्शन हे मिळते का, तर A1 इंटू डिटर्मिनंट B2 C2 B3 C3 माइनस B1 इंटू डिटर्मिनंट A2 C2 A3 C3 प्लस C1 इंटू डिटर्मिनंट A2 B2 A3 B3. ओके. आणि आपल्याला शो काय करायचं होतं, क्वेश्चनमध्ये कंडिशन शो करायची होती A1 B1 C1 A2 B2 C2 A3 B3 C3 इक्वल्स टू 0. ही झाली आपली नेसेसरी कंडिशन फॉर द 3 इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल. ओके. लिहून घेण्यासाठी तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. सिंपल. या कंडिशनवर आपल्याला काही एक्झाम्पल बघायचे आहेत. ओके. सो
फर्स्ट एक्झाम्पल आहे व्हेरीफाय द कन्सिस्टन्सी ऑफ फॉलोइंग इक्वेशन. इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला 2x + 2y = -2. सेकंड इक्वेशन दिलेलं आहे x + y = -1 अँड थर्ड इक्वेशन दिलेलं आहे त्यांनी 3x + 3y = -5. सो आपल्याला व्हेरीफाय करायचा कॉन्स्टन्सी मीन्स गिवन कंडिशन जी आपण थेरममध्ये प्रूफ केली. कंडिशन काय आहे A1 B1 C1 A2 B2 C2 A3 B3 C3 = 0. ही कंडिशन आपल्याला व्हेरीफाय करायची आहे. ओके. सो सोल्युशनमध्ये गिवन सिस्टीम ऑफ इक्वेशन इज काय आहे twice x + twice y = -2, x + y = -1, 3x + 3y = -5. सो कन्वर्ट इंटू स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म काय मिळेल दॅट इज 2x + twice y -2 या साईडला शिफ्ट केला तर काय मिळेल +2 = 0. सेकंड x + y + 1 = 0. थर्ड 3x + 3y + 5 = 0. So by condition of consistency we have काय कंडिशन A1 B1 C1 A2 B2 C2 A3 B3 C3 = हियर A1 का है 2 A2 1 A3 3. सिमिलरली B1 2 B2 1 B3 3 C1 2 C3 1 and C2 1 C3 5. या डिटर्मिनंटला आपल्याला सॉल्व करायचं आहे. सो आपण थेरम बघितला, थेरमचं प्रूफसुद्धा बघितलं, डिटर्मिनंट शो आपण केला. ओके. A1 B1 C1 A2 B2 C2 A3 B3 C3 = 0. त्याच्यावरची जे स्टेप आहे सेम त्या स्टेपमध्ये आपल्याला सॉल्व करायचं आहे. 2 × 1 1 3 5 -2 1 1 3 5 + 2 × 1 1 3 3. ओके. सो 2 × 1 × 5 5 -3 × 1 3 -2 1 × 5 5 -3 × 3 3 × 1 3 + 2 × 1 × 3 3 -1 × 3 3. So 2 × 5 - 3 2 -2 × 5 - 3 again 2 + 2 × 3 - 3 0. So 2 × 2 आन्सर काय मिळेल 0. म्हणजेच आपलं जी गिवन कंडिशन आहे कंडिशन ऑफ कॉन्सिस्टन्सी ही काय झाली प्रूफ झाली. A1 B1 C1 A2 B2 C2 A3 B3 C3 = आन्सर काय मिळाला आपल्याला 0. हियर द गिवन गिवन 3 इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल आर इन कॉन्सिस्टन्सी. ओके. आर इन कॉन्सिस्टन्सी. सो लिहून घेण्यासाठी तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. सो या बेसिसवर तुम्हाला काही होमवर्क दिले जातील ते तुम्ही सॉल्व करायचे. आजच्यासाठी एवढं सफिशियंट आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट ॲप्लिकेशन बघणार आहोत. ओके. थँक्यू.